हा केलं, रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे. शक्यतो विद्यार्थ्यांनी आपला माईक जो आहे तो म्यूट करून ठेवा. म्हणजे हो, सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की ज्यांचं अनम्यूट असेल त्यांनी म्यूट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे ऑब्स्टॅकल येऊ नयेत, कारण रेकॉर्डिंग होत असल्यामुळे तिकडचा पण आवाज इकडे येऊ शकतो आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे की बा आपण स्वतःला म्यूट करून घ्या. वाटल्यास तुमचे व्हिडिओ पण बंद ठेवा. प्रिया, तुमचा असं माईक सुरू आहे, म्यूट करा. आपले जे गेस्ट आहेत त्यांचं फक्त आपण अनम्यूट ठेवतो आहे. प्रिया, तुमच्याकडचा आवाज येतोय आणि बाकी सगळ्यांना जरा निरोप द्या वेगाने. किशोर सर, तुमच्याकडनं माईक टेस्ट करून घ्या व्यवस्थित. हो सर. व्यवस्थित आहे ना? कारण मला छान व्यवस्थित आवाज वाटतोय, क्लिअर आवाज हा, मला आवाज व्यवस्थित येऊन राहिला सर. मला येऊन राहिलेला आहे ना, मग काही अडचण नाही. माझा आवाज येत आहे का सर? हो, तुमचा व्यवस्थित येऊन राहिलेला आहे, ठीक काही आहे. प्रॉब्लेम नाहीये. प्रिया, तुमच्याकडचा माईक म्यूट करा. दोन सुरू केलेले आहेत का? एकच राहू द्या ना. सरांना फोन करून देऊ का? हो ना, लिंक टाकली आहे. भास्कर सर, सरांना सांगू जॉईन करायला? हो, जवळपास 20 मला लोक वाटतं झालेले 20-22 झालेले आहेत ना. चालेल. लिंक मिळाले? बरं सर. ही खाली रक्काटे सरांना पाठवू का सर? नाही.
काहीतरी अडचण वाटत आहे. करतोय म्हणत आहे म्हणजे हो सरांना पाठवली मिळाली म्हणत आहे, मी पण पाठवली. द्वारे डायल केलेल्या नंबरवर सध्या पोहोचू शकत नाही. थोड्या वेळाने डायल करा. द्वारे डायल केलेल्या नंबरसोबत बाहेर हो अल्पावधीतच आपण आपला कार्यक्रम सुरू करतो आहे. प्राचार्य सर जॉईन झालेत की आपण याला आपल्या असणाऱ्या कार्यक्रमाला आपण प्रारंभ करणार आहोत. आपल्याद्वारे डायल केलेल्या नंबरवर सध्या पोहोचू शकत नाही. कृपया थोड्या वेळाने डायल करा. आपद्वारे डायल किया गया नंबर समझ से बाहर है. कृपया कुछ देर बाद डायल करें. The number you have dialed is currently not reachable. Please dial after the tone. कट करतो म्हणाले भास्कर सर. पत्रिका हो त्यांना सांगतो. याच्यामध्ये नाही, त्यांच्या भास्कर सरांकडे आहे ना. भास्कर सर हा सर. ती पत्रिका शेअर नाही करता आली का? आपण मेलवर टाकलेली आहे का? करता येईल सर. हो करता येईल ना. एखादी फक्त हो. कधीतरी मधातल्या भागांमध्ये हे करून घ्याल आणि मग फोटो काढून घेता येईल त्याचा. आपल्याला येऊन जातो ना ऑटोमॅटिक. हो सर लगेच होतो. चालेल चालेल तसं बघून घ्या ना. सर ते मला वाटतं तुम्हालाच करता येईल. पण मला माझ्याकडे आली पाहिजेत का? हो कारण होस्ट तुम्हाला केला त्यामुळे हो ते कारण तुम्हाला होस्ट केलेलं असल्यामुळे म्हणत आहे ना तुम्ही. सर मला वाटते व्हॉट्सअपला आहेत ना तुमचा ते हो हो बाजूला हो 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 तिथून करून टाका. त्याच्यावरनं घेऊन घेतो मी. चालेल. हा सर. हा सर जॉईन झालेले आहेत. मी झालेलो आहे जॉईन. हो माझा आवाज सर. येतोय का? हो सर आवाज येऊन राहिलेला आहे सर. एकदम छान व्यवस्थित आहे सर. धन्यवाद. गुड आफ्टरनून. वेलकम आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने राज्यशास्त्र विभाग आणि श्री विंजाणी नगर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण संविधान दिन साजरा करतोय. खरं तर संविधान दिनाचं औचित्य केवळ एका दिवसापुरती राज्यशास्त्राला तरी नसतं, कारण सातत्याने आपण हा विषय शिकतो. पण म्हणजे सलग रीतीने जर विचार केला तर आपण 11व्या वर्गापासून भारतीय संविधानाची उद्देशिका असेल, भारतीय राज्यघटनांची कलमे असतील, याचा आपण अभ्यास करायला लागतो. पण अभ्यासातनं आपल्या गळी किती उतरतं, प्रत्यक्षात किती उतरतं आणि आपल्या वैयक्तिक जीवनांमध्ये आपण त्याचा किती वापर करतो या दृष्टिकोनातनं त्याचं एक औचित्य आहे. मित्रांनो 2015 मध्ये माननीय नरेंद्र मोदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती दिनाचं औचित्य साधत आजचा दिवस संविधान दिन म्हणून जाहीर केला. तत्पूर्वी मात्र हा दिन आपापल्या स्तरांवर, सामाजिक पातळींवर, राजकीय पातळींवर, पक्षांच्या पातळींवर आणि शिक्षण वर्तुळाच्या पातळीवर आपापल्या पद्धतीने साजरा व्हायचा. आणि आज मात्र हा दिवस 2015 पासून सलग 5 वर्ष ज्याला आपण पाहतोय, जरी आज आपण आभासी पद्धतीने साजरा करत असलो तरी आपला राज्यशास्त्र विभाग सातत्याने नियमित पद्धतीने भारतीय संविधानाचं औचित्य साधत या दिनाला साजरा करत आलेला आहे. राज्यशास्त्र विभागाला 2 दिवस फार महत्त्वाचे आपण मानतो. एक संविधान दिन आणि दुसरा मानवी हक्काचा दिवस.
आज आभासी पद्धतीने जरी आपण जुळलेलं असलो तरी त्याचं स्मरण करणं तितकंच मला महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणजे कार्यक्रमाचं नियोजन करत असताना महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर यांच्या अनुमतीने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतोय. सर्वप्रथम नागपूर शिक्षण मंडळ, श्री बिंजानी नगर महाविद्यालय यांच्या प्रति मी राज्यशास्त्र विभागाकडनं आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मित्रांनो, आपण हा कार्यक्रम जो साजरा करतोय त्याचं केवळ बाह्यांतर्गत स्वरूप राहू नये हे सातत्याने मला वाटत राहिलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आपण बऱ्याच काही असणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण या सगळ्या काळांमध्ये प्रयत्न पण केलेला आहे. अनेक आपण गुगल स्पॉन्सवरनं भास्कर सरांच्या माध्यमातून, जे त्याच्यामधले एक्सपर्ट आहेत आणि फार चांगल्या रीतीने अनेक असणारे उपक्रम आपण या काळामध्ये राबवलेत. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आपण भारतीय संविधानाची केवळ ओळख करून घ्यायची नाहीये, तर देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून घडवण्याची जी काही प्रक्रिया ती प्रक्रिया पण आपल्याला समजून घ्यायची. आणि मित्रांनो, आजचे आपले वक्ते दोन्ही किशोर नैताम सर आणि भास्कर वगाळे सर जरी आपल्यातील असलेत, त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या शिकवण्याचा तुम्हाला अनुभव जरी असलात तरी एखादी विषय, एखादी असणारी बाब आपल्यापर्यंत जी अभ्यासपूर्ण रीतीने जी पोहोचवायची असते त्याचा परिचय आज तुम्हाला होणार आहे. मित्रांनो, सुरुवातीलाच मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की संविधान जे निर्माण झालेलं आहे ते फार महत्प्रयासाने निर्माण झालेलं आहे. आणि मग सातत्याने मी तुमच्यासमोर एक दाखला ठेवलेला आहे. अमेरिकेचं संविधान निर्माण करणारा थॉमस जेफरसन, ज्याला स्वातंत्र्याचा जाहीरनामा जो लिहिलेला आहे यांनी, फिलाडेल्फिया परिषदेमध्ये हे सगळं रेखाटन ज्यावेळेला झालं, त्या अमेरिकेच्या संविधानांमध्ये सुद्धा स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची मूल्य आहेत. पण विसंवाद जर आपण तपासला, त्यातला असणारा आपण एक प्रकारचा खंडितपणा तपासला, पाखंडीपणा किंवा दांभिकपणा जर आपण अभ्यासला तर आपल्याला लक्षात येईल की थॉमस जेफरसन अमेरिकेच्या संविधानाचं सचरित्र रेखाटत आहेत. आणि त्याच वेळेला थॉमस जेफरसनचे बूट मात्र पॉलिश करणारा एक काळा मुलगा त्याच्याजवळ बसलेला आहे, वय वर्ष 10 असणारा. म्हणजे असंही एक संविधान लिहिलं गेलं जगामध्ये, आणि ज्या देशाचं संविधान लिहिलं गेलं त्याला मात्र जागतिक कीर्तीची लोकशाही परंपरा असणारा देश मानला जातो. आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे. आणि बाबासाहेबांचं एक विधान मला फार महत्वाचं वाटतं, कोट करतोय मी त्या ठिकाणी. त्यांची भाषणं खरं तर आपण संविधान सभेतली मराठीमध्ये उपलब्ध आहेत, आवर्जून वाचली पाहिजेत. मी काल तुम्हाला सगळ्यांना मटेरियल पाठवलं, अतिशय सुंदर असणारी ती सगळी भाषणं जर तुम्ही ऐकलीत तर कदाचित आपल्याला वाटेल की आपण किती गोष्टीपासून अलिप्त आहोत. मित्रांनो, बाबासाहेब असं म्हणाले संविधान सभेच्या भाषणांमध्ये की ही संविधान सभा जगातील सर्वोत्कृष्ट लोकांची संविधान सभा आहे. प्रकांड पंडित असणारे लोक आहेत, विद्वान लोक आहेत, ज्याचा प्रचंड व्यासंग आणि अभ्यास आहे, अशा समृद्ध व्यक्तिमत्वांकडनं भारताचं संविधान रचल्या जात आहे. या सगळ्या रचनाकारांचा विचार करत असताना ही जी रचना तयार झालेली आहे, ती रचना ज्यावेळेला आपण अभ्यासतो किंवा पाहतो त्याला लक्षात येईल. बाबासाहेब समोरच असं म्हणाले की कदाचित ही भारतीय संविधान सभा शेवटची संविधान सभा असेल की इतकी सगळी चांगली लोक, उच्च दर्जाची लोक यानंतर कुठल्याच सभेमध्ये दिसणार नाही. 1952 ते 2019 पर्यंतची सगळी वाटचाल तुम्ही अभ्यासा पहा, आपण त्याचा एक भाग आहोत. या भागांमध्ये आपल्याला लक्षात येतं की जी संसद निर्माण करण्यात आलेली आहे, घटनेतनं ज्यानं निर्माण केलेलं आहे अपत्य, त्या संसदेचं असणारं स्वरूप अलीकडे स्खलित व्हायला लागलेलं आहे, कमी व्हायला लागलेलं आहे, संकुचित व्हायला लागलेलं आहे. आणि अशा वेळेला ही जबाबदारी वाढल्या जाते. म्हणून संविधान दिनाचं महत्व आहे औचित्य समजून घेण्याचं. मित्रांनो, की आपण हे संविधान केवळ समजून घ्यायचं नाही, राज्यशास्त्राचा तो भाग तर आहे, पण आम्ही एक स्वतःला नागरिक म्हणून देशाच्या पुढच्या असणाऱ्या पिढ्यांपर्यंत जो काही आम्हाला संदेश घेऊन चालावायचा आहे त्या असणाऱ्या संदेशांमध्ये आमच्या जवळच असणारं भान आम्हाला जर जागेवर ठेवणारं असेल तर आम्ही बाबासाहेबांच्या असणाऱ्या विचारांना सत्यामध्ये उतरू द्यायचं की ही संविधान सभा कदाचित शेवटची असेल चांगल्या लोकांची, की समृद्ध परंपरांच्या असणाऱ्या सभा याच्यानंतर आम्हाला दिसल्या पाहिजेत. मित्रांनो, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या कालखंडातनं भारताची असणारी राज्यघटना तयार झाली.
त्याची अनेक 11 अधिवेशनं झाली. जवळपास 114 दिवस सातत्याने काम चाललं. मग 114 दिवसांमध्ये इतकं महत्प्रयासाचं काम होऊ शकतं. तर मित्रांनो, भारताची संसद तर 5 वर्ष चालते. 3 अधिवेशनं दरवर्षी होतात. मग त्यांना का बरं चांगलं निर्माण करता येत नाही, याचा शोध घेण्याचा भाग या निमित्ताने आपल्याजवळ असला पाहिजे. आणि म्हणून आपला आजचा विषय फार मार्मिक आहे. 7 डिकेड्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अशा प्रकारचा विषय आपण निवडला. खरं तर फार मोठा सर्वस्पर्शी आहे. एकेका जरी बाजूला आपण घ्यायला प्रयत्न केलात तरी मला वाटतं की अनेक लेक्चर्स, अनेक असणारे तास आपल्या त्याच्यामध्ये जातील. आणि सातत्याने आपण रोज चर्चा करतो वेगवेगळ्या असणाऱ्या मुद्द्यांच्या अनुषंगातनं. आणि आज त्याला आपल्यातीलच असणारे 2 व्यक्तिमत्व या असणाऱ्या विषयांना स्पर्श करणार आहेत, आपली मांडणी करणार आहेत. किशोर नेताम नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील असणारे विद्यार्थी राहिलेले, तिथून शिकलेत, नेट परीक्षा पास केलीत आणि गेल्या 8 वर्षांपासून ताशिका तत्वांवर ते काम करत आहेत. आपल्या महाविद्यालयाशी ते मागच्या 3 वर्षांपासून जुळलेले आहेत. अतिशय संवादप्रिय आणि प्रत्येकांमधली एक कुठली तरी एक छबी असते, हातोटी असते. नेताम सरांचं काम त्यांच्या फील्डवर्कमध्ये आहेत आणि त्यांच्याच असणाऱ्या नेतृत्वामध्ये मला यावेळचा दिल्लीचा टूर आयोजित करता आला आणि अतिशय सुंदर रीतीने त्यांनी तो आखलेला होता. त्याचं सगळं श्रेय त्यांचं आहे. असं एक व्यक्तिमत्व आज तुमच्याशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. मी किशोर नेताम सरांचं मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो. दुसरं व्यक्तिमत्व भास्कर सर, तुम्ही मागच्या वर्षीपासून तुम्हाला परिचित असणार आहे. मॉरिस कॉलेजमध्ये ताशिका तत्वांवर अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे, करतायत. त्यांची खास ओळख आहे. भारतातील CSDS नावाचा एखादी प्रकल्प तुम्हाला कदाचित माहिती असेल, की जी CSDS मधून प्रीपोल आणि पोस्टपोल आयोजित केल्या जातं. त्याच्यावरचं असणारे अनेक फील्डवर्क त्यांनी केलेले आहेत. मित्रांनो, ज्यांच्याकडचं माईक म्यूट नाही आहेत, कृपया त्यांनी स्वतःला म्यूट करून घ्या. कृपया म्यूट करा. वैशाली जामठे, तुमच्याकडचा असणारा म्यूट नाही आहे, तुम्ही स्वतःला म्यूट ठेवा. रोज आपल्याला सांगावं लागतं, सगळं रेकॉर्डिंग होतं आणि डिस्टर्बन्स येतात. युनिक फाउंडेशनच्या माध्यमातून चाललेल्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे. SPSS मध्ये त्यांची मास्टर की आहेत, संख्याशास्त्राच्या आकडेवारीमध्ये, आकडेमोडमध्ये. आणि अनेक विद्यार्थ्यांना म्हणजे PhD करणाऱ्यांना सुद्धा बऱ्याचशा प्रकारचं ते सहकार्य करतात. आणि या आभासी जगाशी म्हणजे मला वाटतं की मला वाटतं 1% माझं काम आहे फक्त या आभासी जगाशी. भास्कर सर मात्र जे नियोजन करतात, ज्या सुंदर रीतीने ते हाताळतात, ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी स्वतःला तयार केलेलं आणि त्यांचा असणारा त्याच्यातला असणारा आवडीचा तो पार्ट आहे. असं एक व्यक्तिमत्व आज पुन्हा एकदा संवादाच्या रूपांमध्ये आपल्याशी जुळलेलं आहे. मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणांमध्ये स्वागत करतो आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हा कार्यक्रम घेतोय, आदरणीय डॉक्टर सुजित मेत्रे सर, प्राचार्य श्री बिंजानी नगर महाविद्यालय नागपूर सरांना मी नम्र विनंती करतो की सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आणि या निमित्ताने संविधान दिनाच्या निमित्ताने उद्बोधन करावं. पुनश्च एकदा संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन परिचय थांबवतो आणि माझी भूमिका यामध्ये मी थांबवतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. इतक्या चांगल्या पद्धतीने प्रास्ताविका केल्याबद्दल आणि आपल्या आजच्या 2ही वक्त्यांबद्दल माहिती दिली आणि ते ऐकून नक्कीच चांगलं वाटलं की आता जे आपल्याला आज ऐकायला भेटणार आहे ते अभ्यासपूर्ण राहील आणि एक नवीन पर्स्पेक्टिव्ह या सर्व संविधान दिवसाच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळेल, अनुभवायला मिळेल. माझा दृष्टिकोन मी देणं अपेक्षित आहे आणि मी तो देणार आहे. मी संविधानाला 2 दृष्टीने बघितलंय आणि त्याला फॉलो करतोय. एक, संविधानाने मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली आणि दुसरं, संविधानाने मला माझे सर्व अधिकार दिले, ज्या अधिकाराच्या भरोश्यावर मी आज शिकू शकलो, आज तुमच्याशी बोलू शकत आहे
स्वतःचा विचार करू शकत आहे, विचार पोहोचवू शकत आहे. माझ्या मते माणसाला माणूस बनवण्याचं कार्य किंवा ज्याला आपण फ्रेमवर्क म्हणतो संविधानाने दिलेलं आहे. आणि ती सगळ्यात मोठी देण आहे, की काही मूलभूत गोष्टी आपल्याला असायला पाहिजे आणि ते देण्याचे दायित्व सरकार असो की अजून कोणी असो त्यांच्याकडे ते निर्धारित केलेलं आहे आणि त्याच्यामुळे माणूस म्हणून आपल्याला बऱ्याच गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. ह्या गोष्टी प्राप्त करत असताना आपले अधिकार आपल्याजवळ काय आहे, आपले राईट्स काय आहे, तर आपण हळूहळू राईट कॉन्शियस बनत गेलो. कदाचित परिस्थिती तेव्हाची असेल अशी की आपल्याला आपल्या राईट्स कडे जास्त लक्ष देण्याची गरज पडली आणि कुठेतरी संविधानातून अभिप्रेत असलेला दुसरा पैलू किंवा दुसरा पिलर ज्याला म्हणू आपण, आपले कर्तव्य काय आहे, आपली जबाबदारी काय आहे, संविधानाप्रती, आपल्या आजूबाजूच्या लोकांप्रती, संस्थेप्रती, समाजाप्रती आणि अल्टिमेटली एकंदरच भारत या देशाप्रती. तर आज जेव्हा मी त्याची उजळणी सर सर आवाज कटलाय का? आवाज कटलाय का सर? येत नाही ना? हो. सर ते पुन्हा जॉईन होत आहेत. होऊन राहिलेलं आहे का? बरं बरं. काहीतरी प्रॉब्लेम चालला. हा सर आवाज कटलाय का? बर हो हो मित्रांनो, काहीतरी टेक्निकल इश्यू असेल त्याच्यामुळे सर जॉईन होऊन राहिलेले आहेत आणि जॉईन झाल्यानंतर आपलं पुन्हा सरांचं मार्गदर्शन सुरू राहील. तरी पण अक्षय कावळे आणि प्रिया उमाठे, मी सातत्याने तुम्हाला सांगत आहे की बा तुम्ही स्वतःला म्यूट करा. अक्षय कावळे. हो सर हो. यार होऊन नाही राहिले, जाऊ दे. दोन मिनिटं सर होऊन राहिलेले आहेत. जरा टेक्निकली काहीतरी इश्यूज आहेत. रक्टाटे सर बघता का खाली? त्याच्यावरनं नाही तर डेस्कटॉपवरनं जॉईन करता येत असेल तर. त्याला पहिले जाऊ दे, मग फोन करतो. अरे साहिल, प्रिया, येस सर. म्यूट करा स्वतःला. सर आता आवाज येतोय का माझा? हो सर येऊन राहिलेला आहे. हो सर आलेला आहे. आवाज येतो. हो हो हो. काय हरकत हो. तर जे विषय मी माझं मांडत होतो तुमच्या समोर तो हा होता की दोन बाजू आहेत. एक आहे आपले अधिकार, दुसरा आहे आपलं कर्तव्य. आणि जसे सर म्हणाले होते की कर्तव्याच्या बाबतीत आपण तेवढे जागरूक झालेलो नाहीये ऍज अ सोसायटी जेवढे आपण अधिकारांच्या बाबतीत जागरूक झालो आहे. डेफिनेटली 100% अधिकारांची जाणीव आपल्याला पूर्णपणे झालेली नाही आहे आणि 100% आपले अधिकार आपल्याला प्राप्त झाले आहेत असा सुद्धा विषय नाहीये. पण हे एक ठिकाणी 100%च्या जवळ जेव्हा आपण पोहोचत आहे तेव्हा
ह्या कर्तव्यांचं जे जे पालन आपण करायला पाहिजे ते स्वयंनिर्धारित असलं पाहिजे, सेल्फ मोटिवेटेड असलं पाहिजे आणि ते जर असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता असं मला वाटतं. कारण संविधानातून ह्या दोन्ही गोष्टी अभिप्रेत होत्या आणि दोन्ही गोष्टी सक्षमपणे तेवढ्याच पुढे गेल्या पाहिजे. जर त्या तशा जात नसतील तर कुठेतरी आपल्याला विचार करायची गरज आहे. माझ्या मते जेव्हा आपण आजच्या या पूर्ण प्रोग्राम मध्ये आढावा घेणारच आहोत आपण की मागील प्रगती आपण काय साध्य केलं, तर माझ्या मते वक्त्यांनी या मुद्द्याला ते टच करतीलच असं मला वाटतं. पण इन केस जर ते होऊ शकलं नाही तर माझ्यातर्फे हा एक तुम्ही संशोधनाचा विषय समजा किंवा विचार करण्याचा विषय समजा की सर्व भारतीय नागरिकांनी या दोन मुद्द्यांकडे आपण बॅलन्स पद्धतीने पाहिलं पाहिजे एवढं मला वाटतं या आजच्या दिवसांनी. आणि तसं जर आपण केलं तर बाबासाहेबांना अपेक्षित असलेली जी जी गोष्ट होती जी त्यांनी एवढ्या मेहनतीने आपल्याला फ्रेमवर्कच्या सुमारात दिलेली आहे ती आपण त्याचा स्वीकार आपण व्यवस्थित पद्धतीने केला असं म्हणू शकू. येणारा काळ ठरवेल की आपण त्याचा उपयोग कशा पद्धतीने करत आहे आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आणि आपल्याला दिलेल्या संविधानाचा. माझ्या मते एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो आणि आज आपण आपल्या वक्त्यांकडून ऐकणार आहे तर त्यांचं आपण ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद सर. भारतीय संविधानातनं मिळालेली मूल्य आणि त्याची जपणूक या संदर्भातील असणाऱ्या सरांनी जी मांडणी केली ती खरं तर प्रत्येकाने समजून घेण्यासारखी आणि विचारपूर्वक पद्धतीने कृतीमध्ये आणण्यासाठी आवश्यकता आहे. संविधान मूल्य ही जैविक मूल्य आहे, जीवनाची मूल्य आहेत आणि जोपर्यंत ती आपल्या अंतरंगांमध्ये आणि आपल्या कृतीतनं उतरणार नाहीत तोपर्यंत मात्र आपण आपल्या हट्टांचा एक जो काही भाग असतो अधिकारांचा किंवा हक्कांचा त्याच्याप्रतीच आपण चिकटून बसलेले राहू. आणि म्हणून दोन्ही गोष्टी समांतर पद्धतीने एक समान पातळीवर आणून त्याला व्यवस्थित रीतीने हाताळणं हे सुद्धा एक कौशल्य असेल जे संविधान आपल्याला शिकवतं. तुम्हाला त्यात हक्क पण दिलेले आहेत आणि कर्तव्य पण दिलेली आहेत. घटनेच्या 51 कलमांमधली सगळी मूलभूत कर्तव्य आपण अभ्यासलीत आणि एकेका कलमाचा अर्थ जरी आपण लावलात तरी आपण आपल्या घरांपासून आपण हे शोध घेऊ शकतो, आपल्यापासून शोध घेऊ शकतो की आपण कुठे उभे आहोत. आणि ही 7 दशकं जे तुमच्या माझ्यासाठी एक प्रकाशस्तंभ म्हणून संविधान काम करत आहे. मित्रांनो, जगातल्या सगळ्या ग्रंथांपेक्षा सर्वश्रेष्ठ आणि उत्कृष्ट ग्रंथ मानला गेलेला आहे. आज सकाळच्या माझ्या एका व्याख्यानात मी मुद्दाम उल्लेख केला की ज्या आयव्हर जेनिंगला जवाहरलाल नेहरूंनी निमंत्रित त्यांचा विचार होता, मानस होता की नाही यांच्याकडनं आपण संविधान तयार करावं. त्या आयव्हर जेनिंगच्या द प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेरी या ग्रंथात भारतीय संविधानाची उद्देशिका प्रिएम्बल ऑफ इंडिया पहिल्याच पानावर छापलेली आहे. जगातली सुप्रसिद्ध कृती आहे आयव्हर जेनिंगची. तो राज्यघटनेचा तज्ज्ञ मानला गेलेला आहे आणि तो त्याच्या खाली लिहितो की हे माझ्या मृत्यूचं इच्छापत्र आहे. भारतीय संविधान निर्मात्यांनी केलेले प्रयास आणि प्रयत्न ज्याला आपण अभ्यासतो त्याला आपण खरं तर गदगद होतो. आणि कुठल्या तरी चाकोऱ्यांमध्ये कुठल्या तरी धर्माच्या, जातीच्या, प्रदेशाच्या, भाषेच्या या ज्या चाकोऱ्या आपण तयार करून ठेवलेल्या आहेत ना, इव्हन आपल्या संतांच्या, महंताच्या त्यांच्या नावांच्या ज्या आपण चाकोऱ्या करून ठेवलेल्या आहेत. कारण आपल्याला आपल्या घरांमध्ये संविधानाची उद्देशिका किती महत्त्वाची वाटते मला माहिती नाही. आजही तथाकथित पुरोगामी म्हणवणारे, प्रतिगामी तर सोडूनच द्या, किती पुरोगामी लोकांच्या घरातल्या दर्शनी भागांमध्ये बाबासाहेब विराजमान झालेला हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. आणि मग नंतरच्या आपल्या समुदायाच्या काय प्रतिक्रिया असतात, येणाऱ्या नातेवाईकांच्या, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या, तेही अभ्यासात. आणि मित्रांनो, म्हणून तुमच्या माझ्यासाठी हा कर्तव्याचा भाग आहे. सरांनी त्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या पैलूंवर प्रकाश टाकून खरं तर आपल्या विचारांना एक उजाळा दिला. त्याप्रती मी पुनश्च एकदा सरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका वाचण्याकरता आपल्याच विभागातील प्राध्यापक श्रीकांत शेंडे सर मी यांना नम्र विनंती करतो की या प्रसंगी औचित्यपूर्ण या दिवसाचं स्मरण करत उद्देशिकेचं वाचन करावं. प्राध्यापक श्रीकांत शेंडे सर. धन्यवाद सर. सर आवाज येतोय? बिलकुल. राज्यशास्त्र विभाग श्री बिंजानी नगर महाविद्यालय नागपूर तर्फे संविधान दिनानिमित्त आयोजित भारतीय संविधानाची 7 दशके या चर्चासत्रामध्ये मी सर्वांचा स्वागत करतो. जगातील सर्वात मोठं लिखित संविधानाची आत्मा मानल्या गेलेल्या उद्देशिकेचं
वाचन करण्याची जबाबदारी माझ्यावर दिल्याबद्दल मी सर्वप्रथम विभागाचं धन्यवाद मानतो आणि उद्देशिका वाचनाला सुरुवात करतो. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर राज्यशास्त्राच्या प्रत्येक वर्गांमध्ये आपण संविधान वाचन दररोज करतो आणि इथनं बाहेर पडत असताना किमान आपण काही जरी घेऊन गेलो नाही डिग्री सोबत, तरी मला वाटतं की संविधान जी प्रास्ताविक आहे त्याची उद्देशिका पाठ झालेला असणारा विचार आपण आपल्यासोबत घेऊन जाणार हे एवढं मात्र निश्चित आहे. आणि म्हणून आपल्या वर्गातली सुरुवात आपण त्या पद्धतीने सातत्याने करत आलेलो आहोत. इंग्रजीमध्ये ही जी उद्देशिका लिहिल्या गेली आहे त्यात एकूण मोजून 90 शब्द आहेत. हिंदीमधल्या भाषांतरांमध्ये त्याची संख्या 92 झाली. मराठीमधल्या भाषांतरांमध्ये उण्यापुऱ्या 76 शब्दांची ही उद्देशिका आहेत. मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रदीर्घ राज्यघटनेची इतकी मोठी संक्षिप्त असणारी उद्देशिका असणं हे सुद्धा एक जागतिक आश्चर्य आहे. आणि तुम्हाला संविधान जरी परिपूर्ण रीतीने आपण माहिती करून घेतलं नाही तरी उद्देशिका जरी तुम्ही वाचलीत तरी एक नागरिक, एक चांगला असणारा, देशाचाच म्हणणार नाही मी, एक विश्वाचा नागरिक म्हणून आपण तयार होऊ शकतो. ही उद्देशिका तुमच्या माझ्यासाठी एक खरं तर दीपस्तंभ आहेत, ते एक मार्गदर्शन आहेत आणि खरं तर तुम्हा आम्हाला ठेच लागण्यापासून मुक्तता देणारा पण तो एक भाग आहे. आणि मित्रांनो, म्हणून ही उद्देशिका आज त्या दृष्टिकोनातनं महत्त्वाची आहे. सगळ्यांना नम्र विनंती आहे, कधी जर तुम्हाला जमलेलं असेल तर, म्हणजे मी माझ्या घरचा असणाऱ्या परिपाठाचा थोडासा जर भाग सांगितला तर, माझ्या परिपाठामध्ये, माझ्या घरच्या परिपाठांमध्ये मला माहिती नाही किती वर्षांचा इतिहास असेल, आमच्याकडची रामरक्षा मात्र ही कंटिन्यू आहे. पसायदान मी माझ्या असणाऱ्या मुलाला शिकवलं, पण सोबत त्याला मात्र मी उद्देशिका शिकवली. आजही तो मात्र, जे आज 12व्या वर्गात तो गेलेला आहे, पण उद्देशिकेचं वाचन तो त्याच्या असणाऱ्या इंग्लिश मीडियममधून आलेला असल्यामुळे इंग्रजी भाषेमध्ये तो त्याची मुखपाठ आहे. मला वाटतं की आपण ही जी काही मूल्य ही काही कोणी तुम्हाला देत नाही, आपण ती निर्माण करावी लागते आपल्या बरोबरीने. आणि मूल्य घेऊन जाणं, ती उराशी बाळगणं, केवळ कवटाळूनही त्याचा उपयोग नाही आहे, आस्था ठेवूनही त्याचा उपयोग नाही आहे. तर खरं तर या मूल्यांना आपण जगता आलं पाहिजे. हा जर आपण विचार केला तर कदाचित या सगळ्या गोष्टीचं असणारं औचित्य निर्माण होऊ शकेल. आणि मग तुम्ही सगळी राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहात, बाकी पण आहात, म्हणून त्याचं असणारं महत्त्व तुमच्या दृष्टीने कसं असेल हे तुम्ही जरी समजून घेत असला तरी उद्देशिका हा आपला एक परिपाठ असायला हवा. मित्रांनो, भारतीय संविधानाची 7 दशके या विषयावर आज जे मंथन आणि चर्चा आपण घडवत आहोत त्यामध्ये आपले किशोर नेताम सर आणि भास्कर वगाळे सर सहभागी आहेत. आपापल्या क्षेत्रातील इतरही असणाऱ्या कौशल्य प्राप्त असणारी व्यक्तिमत्व आहेत आणि आपण त्यांच्याकडनं पण ऐकलं पाहिजे, त्यांच्याकडच्याही असणाऱ्या भागातनं आपण समजून घेतलं पाहिजे. मी दोघांनाही अशी विनंती करेन की अतिशय मुक्तपणाने, कुठल्याही प्रकारचं फारसं दडपण न ठेवता आपला विषय तुम्हाला सादर करायचा आहे. मी सर्वप्रथम किशोर नेताम सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी आजच्या या औचित्यपूर्ण दिनाचं एक औचित्य साधत आपल्या विषयाची मांडणी करावी, आपला विषय चर्चेला ठेवावा. किशोर नेताम सर. सर, हॅलो सर. बोला बोला. पहिलेचा जो पार्ट होता तो भास्कर सरांनी सांगतो म्हटलं, ते मला बोलायचं का सुरुवातीला? चालेल ना, आपण भास्कर सरांना. भास्कर सर, कसं करायचं? भास्कर सरांनी म्हणजे मी सुरुवात करू का तुम्ही करता? मी करून टाकतो. हा. 2 भागांमध्ये, कारण पुनरुक्ती होऊ नये असा आम्ही कालच विचार केलेला होता. त्यातनं दोघांनी आपले दोन पार्ट्स वेगवेगळे केलेले आहेत. पहिला भाग मांडणींमध्ये भास्कर सर घेऊन राहिलेले आहेत. भास्कर सरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आजच्या या विषयाची मांडणी करावी आणि चर्चेसाठी आपला विषय ठेवावा. भास्कर सर. धन्यवाद सर. मला या संविधान दिनाच्या कार्यक्रमांमध्ये एक स्पीकर म्हणून स्थान बद्दल आणि
बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचा खूप धन्यवाद आहेत, आभारी आहेत. मी माझा विषयाची मांडणी आता सुरू करतोय. स्वातंत्र्य भारताचे संविधान हे दूरदृष्टीचा अभ्यासू प्रसंगी अशा लोकप्रतिनिधींनी घटना समितीत सखोल आणि सांगोपाचा ध्येयवादात ठरलेले दिसतात. भिन्न साधारण घटना म्हणून महत्व आहे. अर्थातच भारतीय संविधानाच्या निर्मितीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्यातील तरतुदी या नव्या भारताच्या जडणघडणीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. या दोन्ही दृष्टींनी या नोंदीत भारतीय संविधाना संबंधी विवेचन आपण इथे करणार आहोतच. भारतीय संविधानाचा इतिहास बघितला 1773 मध्ये सामंत झालेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा रेग्युलेटिंग ऍक्टने कायद्यांचे राज्य म्हणजे संवैधानिक सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते, असे सर्वसाधारणतः मानण्यात येते. तथापि 1857 मध्ये झालेल्या उठावानंतर भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात आला आणि भारतातील शासनाची जबाबदारी ब्रिटिश पार्लमेंटने स्वीकारली. ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य असलेला एक मंत्री, ज्याला आपण भारत मंत्री म्हणतो, त्यांच्या मार्फत भारतातील राज्यकारभारांवर नियंत्रण ठेवले जाऊ लागले. भारत मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी इंडिया कौन्सिल हे मंडळ निर्माण करण्यात आले होते. या मंडळातील बहुसंख्य सभासद भारत 58 कायद्यात केली होती. भारतातील गव्हर्नर जनरल हा इंग्लंडचा बादशाचा 1858 नंतर प्रत्यक्ष प्रतिनिधी व्हाईसरॉय या नावाने ओळखला जाऊ लागला. त्यामुळे ब्रिटिश राजवटीचा भारतावर प्रत्यक्ष राज्यकारभार सुरू झाला. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीने एक जाहीरनामा काढला. तो राणीचा जाहीरनामा या नावाने प्रसिद्धीस आहे. या जाहीरनाम्यानुसार संस्थानिकांबरोबर झालेले करार याचे पालन होईल, त्यांचे हक्क, दर्जा, अधिकार अबाधित राखले जातील. तसेच सर्व प्रजाजनांवर म्हणजेच नागरिकांवर वंश, जात, धर्म, पंथ यामुळे भेद न करता शिक्षण व योग्यतेनुसार शासनात नोकऱ्या दिल्या जातील. कोणत्याही धर्माचा आचरणाची संपूर्ण मुभा राहून त्यात ब्रिटिश शासन कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करणार नाहीत. पारंपरिक रूढी, आचार, कल्पना यात योग्य तो आदर मिळेल. सार्वजनिक हिताची कामे करण्यात येतील आणि सर्व प्रजाजनांच्या हितांसाठी शासनाच्या अधिकारांचा योग्य वापर होईल, असे जाहीर आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले होते. म्हणजेच भारतीय संविधानातील 3ऱ्या भागात असणारे मूलभूत हक्कांबाबतची तरतूद ही राणीच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला आढळते. ब्रिटिश सरकारला भारतासारख्या दूरच्या खंडप्राय देशात राज्य करायचे असेल तर तेथील लोकांच्या भावना समजून घेण्याची आवश्यकता 1857च्या उठावानंतर वाटू लागली होती. 1861च्या कौन्सिल विषयक कायद्याने कौन्सिलची निर्मिती केली. शिवाय आणखी 2 गोष्टी करण्यात आल्या, ते म्हणजे कायदे करण्याच्या कामातही भारतीय नागरिकांना सहभागी करणे आणि मुंबई व मद्रास येथील कौन्सिलला कायदे करण्याचा अधिकार पुन्हा एकदा बहाल करणे. ह्या 2 तरतुदी करण्यात आल्या होत्या. कलकत्ता येथील सुप्रीम कौन्सिल मध्ये कायदे करण्यासाठी कमीत कमी 6 व जास्तीत जास्त 12 एवढे सभासद नेमावे. त्यापैकी किमान 6 बिनसरकारी असावेत. हरकत नाही काम असे प्रश्न विचारणे, ठराव मांडणे किंवा अंदाजपत्रक तयार करणे यासारखे कामे त्यांना करता येत नव्हती. ब्रिटिश साम्राज्यवाद जसा
दृढ झाला तशी तशी भारतातील जनमानसाबद्दल राज्यकर्त्यांची बेफिक्री वाढलेली दिसून येते. नोकरशाहीचे धोरण लोकांच्या मान्यांकडे कार्यक्षमतेने सबबीवर दुर्लक्ष करण्याचे होते. युरोपियन लोकांना युरोपियन न्यायालयांमध्ये न्याय मिळावा हे सरकारी अधिकाऱ्यांनी आणि अँग्लो इंडियन वृत्तपत्रांनी पुरस्कारलेल्या धोरण उदारमतवादी प्रशासकासही अडचणीत आणू शकत होते. या धोरणाचे प्रातिनिधिक स्वरूप लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत आपणास पाहायला सापडते. प्रशासनाबाबतच्या अनेक योजना त्याने कार्यक्षमतेच्या दृष्टीने अंमलात आणल्या, परंतु त्यातील बंगालच्या फाळणीसारख्या योजना भारतातील जनमत प्रक्षुब्ध करण्यास प्रशासन पुढल्या संविधानिक प्रगतीबद्दल विचार करण्याच्या अवस्थेत आले. आगा खान यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समुदायाचे एक शिष्टमंडळ व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांना 1906 मध्ये भेटले आणि त्यांनी मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली. एकोणीसशे 9 मध्ये गव्हर्नर जनरलच्या कायदेमंडळात निवडणुकीचे तंत्र प्रथमच स्वीकारण्यात आले होते. क्रांती कायदेमंडळातील निवडलेल्या सभासदांची संख्या वाढविण्यात आली, तसेच जातवार प्रतिनिधीचे तत्व स्वीकारण्यात आले. प्रातिनिधिक संस्थांच्या विकासातील एक टप्पा म्हणून मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यांकडे बघितले जाते. परंतु ही योजना स्वीकारली जात असताना याच जबाबदार राज्य पद्धतीशी कोणताही संबंध नाही हे भारत मंत्र्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये स्पष्ट केले. ब्रिटिश धर्तीची राज्य पद्धती भारतासारख्या खंडप्राय व बहुदिवसी देशात सर्वस्वी अयोग्य आहे असे इंग्रज राज्यकर्त्यांचे मत बनले होते. परंतु याच वेळी राष्ट्रवादी चळवळीचे जहाल रूप येण्याची चिन्हे होती. भारतीय राष्ट्रीय सभेने काँग्रेसनी म्हणजेच कलकत्ता येथील अधिवेशनात स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुसूत्रीचा पुरस्कार केला होता. या घटनांमुळे भारतातील जनमत मोर्ले मिंटो सुधारणाचा स्वीकार करण्याबाबत उत्सुक दिसून आले नाही. आयर्लंडच्या धर्तीवर होमरूल चळवळ ॲनी बेसेंट यांनी भारतात सुरू केली. लोकमान्य टिळकांनीही होमरूल चळवळीला पाठिंबा दिला. तथापि युद्धविराम पहिल्या महायुद्धाला विराम जवळ येताच ब्रिटिश शासन पुन्हा जुन्या धोरणानुसार कारभार चालविणार याची जाणीव जनतेमध्ये असंतोष फैलवत होती. युद्ध काळामध्ये भारत मंत्री मोंटेस्क्यू याने 20 ऑगस्ट 1947 रोजी घोषणा केली की ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत जबाबदार राज्य पद्धती क्रमाक्रमाने अंमलात आणली जाईल. त्यासाठी स्वयंशासित संस्था हळूहळू वाढविणे हे आहे. पण या उद्दिष्टांची पूर्ण विसंगती असे धोरण भारत सरकारने युद्ध संपताच स्वीकारलेले होते. जालियनवाला बाग येथे शेकडो निरपराध नागरिकांची हत्या झाली. त्यामुळे दडपशाहीच्या धोरणामुळे सर्व देशभर असंतोष पसरलेला होता. आणि त्याच काळामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये सविनय कायदेभंगांची चळवळ आणि एकीकडे खिलाफत चळवळ यांची सांगड घालून ब्रिटिश सरकार विरुद्ध असहकाराचे धोरण पुकारले जात होते. मोंटेस्क्यूच्या धोरणाचा अनुरोध संवैधानिक प्रगतीची पुढील पायरी ठरवण्यासाठी मोंटेस्क्यू व व्हाईसरॉय लॉर्ड जेम्स फोर्ड भारतातील अनेक लोकांच्या भेटी घेऊन आपला अहवाल ब्रिटिश सरकारला सादर आणि त्या आधारे 1919चा भारत सुधारणा कायदा, त्याला मॉन्टफोर्ट सुधारणा म्हटलं जातं, सुधारणा भारतीय संविधानिक पद्धतीला संसदीय लोकशाहीची दिशा निश्चितपणे घालून दिली. मोर्ले मिंटो सुधारण्याचा जो हेतू त्यांनी स्पष्टपणे नाकारला होता, तोच मॉन्टेस्क्यू जेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये जाहीरपणे स्वीकारण्यात आला होता. महायुद्धामध्ये भारताने केलेल्या सहाय्यामुळे आणि ब्रिटिश राष्ट्रकुटुंबातील
इतर वसाहतीबाबत झालेल्या प्रगतीमुळे भारताच्या संदर्भातही ब्रिटिश धोरण बदलले असावे. पॅरिसच्या शांतता परिषदेत उपस्थित राहून राष्ट्रसंघाच्या सभासदत्वाचा मान भारतास मिळाला तो याच विचारसरणीमुळे होय, परंतु जनतेची प्रतिक्रिया मात्र भिन्न दिशेने जात होती. मॉन्टेस्क्यू जेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्याबरोबर त्या चांगल्या आहेत म्हणून स्वीकाराव्या असे म्हणणारे गांधीजी सरकारच्या दडपशाहीच्या धोरणांमुळे असहकार पुकारण्यास उद्युक्त झालेले 1920 पासून राष्ट्रसभा त्यांच्याच नेतृत्वाखाली वाटचाल करू लागलेली आपल्याला दिसून येते. मॉन्टस्पर्ट शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था शक्यतो लवकर लोकनियंत्रणाखाली आणाव्यात. स्वायत्त सरकार स्थापनाचा प्रारंभ प्रांतिक सरकारपासून व्हाव्यास हे धोरण क्रमाक्रमाने अंमलात सुधारणांनी केंद्रीय शासनाबाबत केलेल्या तरतुदी जवळजवळ तशाच स्वातंत्र्य काळापर्यंत राहिलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर फरक पडला तो मध्यवर्ती शासन बव्हंशी मॉन्टफोर्ट शिफारशीप्रमाणे स्वातंत्र्य मिळेपर्यंत राहिले. या मॉन्टफोर्ट सुधारणा सुरू झाल्यापासून त्यात बदल करण्याची मागणी सुरू झाली होती आणि देशातील राष्ट्रीय आंदोलन ही महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली प्रखर होऊ लागले होते. मॉन्टफोर्ट शिफारशींप्रमाणे 10 वर्षांचे मूल्यमापन करून पुढील उपाययोजना सुचविण्यासाठी आयोग नेमावा असे ठरले होते, परंतु भारतातील असंतोषाची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने 1927 मध्ये सायमन आयोग नेमण्याची घोषणा केली. या सायमन आयोगांनी जो मॉन्टस्फोर्ट सुधारणा कायदा होता त्याबद्दलचा जो आढावा घेणार होते त्याला राष्ट्रसभेने आणि भारतातील लोकांनी विरोध केला. त्यामुळे ब्रिटनमध्ये असं ठरलंय की पर्टिक्युलर भारतीयांनी स्वतःची राज्यघटना निर्माण करावी आणि त्यावेळेस मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली एक मिनी कॉन्स्टिट्यूशन, त्याला आपण नेहरू रिपोर्ट असे म्हणतो, हा नेहरू रिपोर्ट तयार करण्यात आला. परंतु हा नेहरू रिपोर्ट ब्रिटिश सरकारने नाकारला. मुस्लिम समुदायाची त्यामध्ये एक विशेष म्हणजे मुस्लिम समुदायाची किंवा शंका याची दाद घेण्यात आली नव्हती. त्यामुळे मुस्लिम समुदाय पुन्हा दुरावला होता. आगा खान यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मुस्लिम परिषद दिल्लीत भरली आणि त्यामध्ये बॅरिस्टर जिना आणि आगा खान यांनी 14 मुस्लिम समुदायांचा एकमुखी पाठिंबा त्या आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 31 डिसेंबर 1929 रोजी भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठरावाच्या मागणीला एकरूपाने मान्यता देण्यात आली होती. नेहरू अहवाल रद्द करून संपूर्ण स्वातंत्र्यासाठी लोकांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करावी असा काँग्रेसने आदेश दिला आणि 26 जानेवारी 1930 या पहिल्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे पर्टिक्युलर ज्या दिवशी भारताला सर्वत्र लोकांनी स्वातंत्र्याची शपथ घेतलेली होती, तोच दिवस 26 जानेवारी 1950 हा आपल्या संविधानाचा अंमलबजावणीचा दिवस म्हणून आपण संविधानाचा स्वीकार केल्यानंतर ठरवलेला दिवस ठरला. भारतीय शासनाचा 1935 चा कायदा जाहीर झाला. या कायद्याने ब्रह्मदेश भारतापासून अलग करण्यात आला. ओरिसा आणि सिंध हे 2 स्वतंत्र प्रांत करण्यात आले. या कायद्याने प्रांतांना स्वायत्तता मिळाली. प्रांतामधील राज्यकारभार जबाबदार राज्य पद्धती
करण्यात आला. प्रांतीय शासन विधिमंडळाला जबाबदार असलेल्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच गव्हर्नरला चालवावे लागे, परंतु गव्हर्नरचे अधिकार काही भागांमध्ये विभाजित करण्यात आलेले होते. 1942 मध्ये स्टॅफर्ड क्रिप्स भारतामध्ये आले आणि त्यांनी काही पुढाऱ्यांशी बोलणी सुरू केली. क्रिप्स योजनेनुसार युद्धानंतर भारताचे स्थान इतर वसाहतीसारखे राहील. ब्रिटिश राष्ट्रकुलातून फुटून निघण्याचे स्वातंत्र्य भारताला असेल. भावी संविधान करण्याचे काम युद्ध संपल्याबरोबर विधिमंडळाच्या सभासदांकडून संविधान समिती निवडून सुरू करता येईल. हे संविधान एखाद्या प्रांतास मान्य नसल्यास त्यास भारतीय संघीय राज्यातून फुटून स्वतंत्रपणे ब्रिटन बरोबर संबंध ठेवता येतील. क्रिप्सच्या योजनेमध्ये काँग्रेसच्या मागणीचा आशय मान्य करण्यात आला होता. अप्रत्यक्षपणे मुस्लिम लीगच्या मागणीचा आशयही मान्य करण्यात आलेला होता. परंतु क्रिप्स मंडळ असफल झाले. मुख्यत्वे झाल्यामुळे काँग्रेसच्या प्रवक्त्यांची मागणी तत्काळ अंतरिम राष्ट्रीय सरकार स्थापनेची ब्रिटिश सरकार युद्ध संपेपर्यंत होण्यास तयार झाल्यामुळे महात्मा गांधी खाली करेंगे या मरेंगे या घोषणा देऊन थोडं आंदोलन सुरू केलंय. याच दरम्यान ब्रिटनमध्ये ऍटली हे पंतप्रधान होते. त्यांनी स्वतः भारतीयांना स्वनिर्णयाचा व स्वतः घटना बनवण्याचा हक्क अल्पसंख्याकांना निर्भयतेने जगता यावे. हेच खरे बहुसंख्याकांची प्रगती त्रिमंत्री शिष्टमंडळ याबद्दलची एक तारखेला घेऊ 4 तारखेपर्यंत होऊन जातं क्लिअर नाही का ते म्हणाले. त्याच्या अगोदर घेऊन काय उपयोगाचं नाही. जून 1943 काँग्रेस मुस्लिम लीग यांनी विषय योजना स्वीकारली. प्रत्येक पक्ष आपापली अनुकूल असा अर्थ त्यामध्ये काढीत होता. घटना समितीची निवड करण्याची कारवाई जुलै अखेर पूर्ण झाली. मतदारांकडून घटना समितीची निवड करण्याचे काम अतिशय दीर्घसूत्री व त्रासदायक असल्यामुळे प्रांतिक विधिमंडळांकडून 10 लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी या प्रमाणात घटना समितीची निवड करण्याचे ठरवण्यात आले होते. सर्वसाधारणतः मुस्लिम व शीख असे 3 स्वतंत्र मतदारसंघ करण्यात आले. हिंदू संस्थानांना 93 प्रतिनिधी देण्यात आले होते, पण त्यांचे प्रतिनिधी निवडण्याची पद्धती वाटाघाटीच्या स्वरूपाची होती. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे त्रिमंत्री योजनेचा अर्थ लावण्याचे ठरविले. त्यामुळे या योजनेचा मनाने स्वीकार झालेला आपल्याला दिसत नाही. सप्टेंबर मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले. त्यामध्ये सुरुवातीला मुस्लिम लीगच्या नेत्यांनी भाग घेतला नाही. आपल्या भूमिकेने अडवणुकीचे धोरण जास्त करण्यासाठी मुस्लिम लीगचे प्रतिनिधी अंतरिम सरकारमध्ये सामील झाले. काँग्रेसचा पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राला कितीही विरोध असला तरी व्यवहारात पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र झाले तरी चालेल, पण अखंड हिंदुस्थान मधील मुस्लिम लीगची अडवणूक नको असे काँग्रेसच्या प्रतिनिधींना वाटू लागलेले होते. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. त्यावेळी मुस्लिम लीगचे प्रतिनिधी अर्थातच गैरहजर होते. पहिल्या अधिवेशनात उद्दिष्टासंबंधी ठराव स्वीकृत झाला. त्यामध्ये एक संग्रह स्थापून तेच अधिकार प्रांताकडे राहणार होते. मुस्लिम लीगच्या मागण्या लक्षात घेऊन हा ठराव बनविण्यात आला होता. त्यामध्ये संविधानाबद्दल तपशीलवार विचार मांडला नव्हता. विकेंद्रीकरणाचा उल्लेख, सामाजिक क्रांतीचा आशय याबद्दल उल्लेख होता.
पुढे ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी स्पष्ट केले की हिंदुस्थानातील बहुसंख्याक लोकप्रतिनिधीची अनुपस्थिती घटना समितीने तयार केलेले संविधान देशातील नाखुश भागांवर लादले जाणार नाही. एक प्रकारे मुस्लिम लीगच्या प्रतिनिधींना अनुपस्थित राहण्यास हे प्रोत्साहनच होते व भविष्यात अनेक तुकड्यांमध्ये देशाची विभागणी होण्याची शक्यता त्यात सुचविण्यात आली होती. 3 जून 1947 मध्ये लॉर्ड माउंटबॅटन यांनी ही योजना जाहीर केली. ती माउंटबॅटन योजना म्हणून प्रसिद्ध आहे. या योजनेप्रमाणे ब्रिटिश सरकार भारतामध्ये 1 किंवा 2 सरकारकडे सत्तांतर करील. त्यामध्ये जुलैमध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये विधेयक मांडले जाईल. या नव्या सरकारचा दर्जा वसाहतीचा स्वराज्याचा राहील व आपसातील व ब्रिटिश राष्ट्रकुलातील इतर सभासदांबरोबरच संबंध ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य घटना समितीचे काम चालू राहील. पण तिने केलेले संविधान देशातील भागांना मान्य असेल अशा भागांना लादले जाणार नाही. तसेच घटना समितीमध्ये जे सभासद नाही अशांना त्यांची स्वतंत्र घटना समिती बनवण्याचा हक्क राहील. या पद्धतीची तरतूद भारतीय स्वतंत्र कायद्यानुसार 19 संस्थानाचे भवितव्य करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. परंतु भौगोलिक राजकारण इतर समान हित संबंधाचा विचार ही संस्थाने भारत किंवा पाकिस्तान यांच्याशी संलग्न होती. अधिकृततेचा लोप झाला. प्रत्येक संस्थानिकांचे स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात आला. या परिस्थितीत अत्यंत गुंतागुंतीची व अस्थिर झाली होती. घटना समितीचे काम पूर्ण होण्यापर्यंत कालावधीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारचा गृह खात्याची मुत्सद्देगिरी दाखवून बहुसंख्य संस्थानिकांनी भारतात विलीन करून घेतले. फक्त जुनागड, काश्मीर आणि हैदराबाद ही 3 संस्थाने अपवाद राहिली होती. घटना समितीची मागणी ही राष्ट्रीय चळवळीचे केंद्रबिंदू बनली होती. विशेषतः 1926 नंतर प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका काँग्रेसने लढवल्यापासून घटना समितीच्या मागणीला धार येऊ लागली. स्वतंत्र भारताची राज्यघटना वयस्क मतदारांनी निवडलेल्या घटना समिती मार्फतच व्हावी व ते ब्रिटिश सरकारने मान्य करावी अशा आशयाचे ठराव निरनिराळ्या विधिमंडळाने मंजूर केले होते. असल्या घटना समितीतील मूळ त्यांनी समिती दर्शवलेली आपल्याला दिसते. पुढे युद्ध समाप्तीनंतर त्रिमंत्री योजनेनुसार घटना समिती निर्मितीची प्रक्रिया जाहीर झाली आणि प्रांतीय विधिमंडळाच्या निवडणुका 1946 मध्ये झाल्या. ब्रिटिश हिंदुस्थानाचे प्रतिनिधी प्रांतिक विधिमंडळाला निवडायचे होते व संस्थानाचे 96 प्रतिनिधी कसे निवडायचे हे संस्थानिकांनी वाटाघाटी करून ठरवले. जवळ काँग्रेसच्या नियंत्रणाखाली प्रतिनिधी दृष्टीने निवडण्यात आले नाही. कार्यकुशल सभासदांना काँग्रेसने प्रतिनिधित्व दिले. पंडित कुंजरू, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, गोपालस्वामी अय्यंगार, भीमराव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मुकुंदराव जयकर, कन्हैयालाल मुंशी हे घटना समितीचे सदस्य बनले होते. फाळणीनंतर घटना समिती ही काँग्रेसच्या नियंत्रणाखालीच होती. यापूर्वी मुस्लिम लीग ही काँग्रेस बरोबर सहभागी होती, पण फाळणीनंतर तिचा प्रभाव संपुष्टात आला. फाळणीपूर्वी काँग्रेसला घटना समितीमध्ये 69% प्रतिनिधित्व मिळालेलं होतं. परंतु पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर काँग्रेसचा प्रतिनिधित्वाची संख्या 80% झाली. याचा उघड आशय काँग्रेस ठरवते घटना समिती मंजूर करणार असा होता. घटना समितीची बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी सुरू झाली. तरी प्रत्यक्ष वेगाने काम करण्यास सुरुवात झाली. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरच भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने सार्वभौम सत्ता घटना समितीकडे आली आणि त्रिमंत्री योजनेतील निर्बंध मुक्त झाले. घटना समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काम केले.
26 जानेवारी 1950 पासून घटना अंमलात आली आणि भारतीय प्रजासत्ताक जन्मास आले. घटना समितीच्या कार्यांमध्ये अनेक उपसमित्या तिला बहुमूल्य सहाय्य झाले. संघ अधिकार, संघ सरकार घटना, राज्य सरकार घटना, अल्पसंख्याक व मूलभूत अधिकारांविषयी समिती या उपसमित्यांचा बहुमोल कार्यामुळे घटना समितीचे काम सुकर झाले होते. काँग्रेसचे पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद वगैरे नेतेच या उपसमितीचे नेतृत्व करीत. त्यामुळे या सर्व कामाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. घटनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम भारत सरकारने घटनाविषयक सल्लागार सर BN राव यांनी केले. या आराखड्यास अंतिम रूप देण्याचे काम ज्या मसुदा समितीने केले त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते व अल्लादी अयंगर, कन्हैयालाल मुंशी, सय्यद मोहम्मद सादुल्ला हे त्यांचे सभासद होते. घटना समितीच्या नेत्यांनी राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून घटना निर्माण केली. केवळ ध्येयवादी दृष्टी न ठेवता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी प्रश्नाचा उलटसुलट विचार केला. घटना बनवित असताना हेच नेते सरकारचे नेते म्हणून दैनंदिन कारभार पाहत होते. त्यामुळे व्यावहारिक अडचणीची जाण त्यांना येईल. घटना समिती पुढे निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेसच्या सदस्यांची पक्ष बैठक होत असे. त्यामध्ये या प्रश्नावर खुली चर्चा होऊन निर्णय घेत असे. तोच निर्णय घटना समिती मंजूर करी. यामुळेच घटना समितीचे काम सुकर झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसच्या या धोरणाबाबत धोरण मान्य केले आहेत. घटना समितीचे सभासद 308 होते. एकूण 11 अधिवेशने भरली. घटना सल्लागारांचा मसुदा हा 243 कलम आणि 13 परिशिष्टांचा होता. घटनेचा आराखडा समितीने केलेल्या मसुद्यात 31 कलमे व 8 परिशिष्टे होती. शेवटी घटना समितीने परिशिष्टे होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश सत्ता संपुष्टात आल्यानंतर संस्थानिक स्वातंत्र्य झाले. परंतु भौतिक स्थान, आपसातील हेवे दावे, संघराज्यांचे सामर्थ्य, बऱ्याच संस्थानिकांची राष्ट्रीय जाणीव याचा परिणाम होऊन बहुतेक संस्थानांनी भारतामध्ये सामील होण्यास मान्यता दिली. सरदार पटेल हे गृह खात्यांचे यांच्या नेतृत्वाखाली गृह खात्यांचे स्थान निश्चित करून बरीच छोटी छोटी संस्थाने नजीकच्या प्रांतात सामील करण्यात आली. काहींचा समावेश संघराज्यात केला. अगदी थोडी अशी घटक राज्ये म्हणून ठेवली आणि 1950 मध्ये संविधान अंमलात येण्याच्या वेळी 3 वर्गांमध्ये याची विभागणी करण्यात आलेली होती. जवळपास डिसेंबर 1946 मध्ये तयार करण्यात आलेली घटना समिती ची शेवटची बैठक ही 24 जानेवारी 1950 रोजी भारताचे प्रजासत्ताक गणराज्य संविधान अंतिम करण्यात आले. या दिवशी संविधानात 395 कलमे 8 परिशिष्टे होती. त्यानंतर पहिल्या संविधान दुरुस्तीत त्यात आणखीन परिशिष्टांची भर घातली गेली. शासकीय कर्मचाऱ्यांचे अधिकार यामध्ये सूक्ष्म तपशिलामुळे हे जगातील सर्वात दीर्घ लिखित संविधान झाले. त्यात शासनाचे स्वरूप, अधिकार, त्यांच्या विविध अंगांचे परस्परांशी संबंध, मर्यादा विशद केल्या आहेत किंवा शासनाने कुठल्या दिशेने सामाजिक परिवर्तन घडून आणावे त्यासंबंधी मार्गदर्शन केले आहेत. संविधानात लोकशाही आणि सामाजिक आर्थिक न्याय या तत्वांना अग्रक्रम दिलेला दिसून येतो. मूल्याशी सुसंगत आणि संस्थात्मक सांस्कृतिक परिवर्तन समाजात घडून आणावे लागेल याची जाणीव तत्कालीन घटनाकारांना होती. संविधानात केंद्र आणि राज्य यांच्या घटना समाविष्ट आहेत. हे संविधानात दीर्घतेचे एक दुसरे कारण आहे. याशिवाय अल्पसंख्याक करण्याचा उद्देश काही तरतुदी अंतर्भूत केल्या जातात. समाजात दुबळ्या गटांसाठी तरतुदी आहेत.
इत्यादी घटनाकारांच्या प्रजासत्ताक शासन यंत्रणा आणि धर्मनिरपेक्ष राज्य भारतात निर्माण करावेसे होते. त्याकरता सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित होईल अशी शासन यंत्रणा कार्यवाहीत यावी हा त्यांचा हेतू होता. भारताचा संविधान साम्य तरतुदी असल्या तरी या तरतुदीप्रमाणे भारत जनतेच्या अनुभूतीची तसेच इच्छा आकांक्षातून उगम पावल्या आहेत. भारताच्या राजकीय स्वातंत्र्याचा ज्यावेळी विचार झाला त्यावेळी स्वातंत्र्य नवीन समाज घडविण्याचे साधन होते. हेही भारतीय नेतृत्वाने सातत्याने व आग्रहाने सांगितलेले आहे. नवीन समाज हा व्यक्ती स्वातंत्र्य, समता, सामाजिक व आर्थिक न्याय आणि जबाबदार शासन या तत्वावर उभारलेला होता. भारतीय घटनातज्ञांनी हा सिद्धांत आधारभूत मानून राष्ट्रांच्या घटनात्मक तरतुदीचा तैलानिक अभ्यास केला व प्रदीर्घ प्रशासनानंतर भारतीय राज्यघटनेची घडण झाली. हे आपल्याला भारतीय संविधानाचा उद्देश पत्रिकेत आपल्याला स्पष्ट इतक्या आढावा घेऊन मी थांबतो. धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतल्याबद्दल. धन्यवाद सर. भास्कर सर, अतिशय अल्प वेळामध्ये तुम्ही तयारी केलीत आणि आपल्या विभागाच्या असणाऱ्या या कार्यक्रमाला अनुमती दिलीत. रात्री 12 पर्यंत तुम्ही सगळे सेटअप करावं लागलं, तयार करावं लागलं, त्यातल्या चुका आपण दुरुस्त केल्यात आणि त्यानंतर अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने तुम्ही ही सगळी मांडणी केलीत. त्याच्यामुळे शतशः धन्यवाद सर तुम्हाला. या निमित्ताने भास्कर सरांनी जो एक मोठा पट, विस्तृत जो असणारा पट आहे त्याचा आढावा घेतला. ऐतिहासिक संदर्भांची सगळी पडताळणी करत, त्याला जुळवणी करत तुमच्यापर्यंत भारतीय संविधान कशापर्यंत कशा पद्धतीने पोहोचले त्याचे सगळे असणारे बारीक सारीक तपशील आपल्या समोर उलगडून दाखवलेत. आणि ह्या सगळ्या तपशिलांचा भाग ऐतिहासिक वाटचालीचा संदर्भ आपल्यासाठी यासाठी महत्त्वाचा ठरतो. तत्पूर्वी कृष्णा असेल, अजून कोणी असेल, किमान तुम्ही स्वतःला त्याला जे कोणी जॉईन होतात ते लोक, आणि या तपशिलांच्या माध्यमातून आपल्याला तत्कालीन समाज जीवनाचं, तत्कालीन राजकीय स्वरूपाचं जे ज्ञान व्हायला हवं, भानही यायला हवं, त्याची चुणूक किंवा त्याची जाणीव या निमित्ताने सरांनी आपल्याला सगळ्यांना करून दिलेली आहे. हे सगळं घडत असताना आपण टीकेच्या स्वरूपांमध्ये जातो. म्हणजे असं म्हटलं जातं खरं तर डॉक्टर आंबेडकरांकडे जवळपास 32हून अधिक डिग्र्या होत्या. अतिशय स्कॉलर, जगविख्यात असणारा स्कॉलर आपण त्यांना मानतो. त्यांची एक एक ग्रंथ जर आपण इंग्रजी भाषेतली पाहिली तर जगातील असणारे नामवंत भाषेचे तज्ज्ञ सुद्धा नतमस्तक होतात. आणि त्यांच्या संविधानांवर मात्र 2 वर्ग शिकलेले, 4 वर्ग शिकलेले, 8 वर्ग शिकलेले लोक ज्या वेळेला टीका करायला लागतात त्याला त्याच्या मागचं असणारं स्वरूप मात्र लक्षात घेतलं जात नाही. भारतीयांना एक चांगला वारसा मिळालाय, तो म्हणजे टीका करण्याचा. आणि म्हणून ही परंपरागत पद्धतीने आलेली फक्त ती त्याच्या पद्धतीने मांडली जाते आणि त्याच्यात मात्र आपल्या पद्धतीने काय सुधारणा होतील, आपण कसं राहायला पाहिजे त्या बाबींचा मात्र विचार होत नाही. आणि म्हणून संविधान हे केवळ मगाशी म्हटल्याप्रमाणे एक मूल्य म्हणून, जीवनमूल्य म्हणून येत असताना आपल्याला त्यातनं काय शिकलं पाहिजेत आणि कशा पद्धतीने आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे त्या संदर्भाचं असणारं अतिशय सुरेख मांडणी सरांनी केली. तुमच्यापर्यंत हा सगळा कळत नकळतपणे ज्या गोष्टींच्या खोलवर आपण जात नाही तो सगळा इतिहास आपल्यापर्यंत सरांनी सादर केला. पुनश्च एकदा विभागाच्या वतीने आजच्या संविधान दिनाच्या निमित्ताने 7 दशकांची जी काही वाटचाल व्हायला लागली त्याची पायाभरणी आणि त्याचं असणारं स्वरूप कसं आहे हे आपल्यासमोर अतिशय ओघवत्या आणि अतिशय स्पष्टपणाने सरांनी आपल्यासमोर सादर केलं. मी पुनश्च एकदा त्यांना धन्यवाद देतो. आणि यानंतर किशोर नेताम सरांना मी विनंती करतो की त्यांनी पुढचं असणारं आपली जी मांडणी या विषयाची मांडणी करावी आणि आपला विषय चर्चेसाठी आणावा. किशोर नेताम सर. धन्यवाद सर. सर आवाज येऊन राहिला का? हो, आवाज येतोय, व्यवस्थित आवाज येतो. तुम्ही व्हिडिओ सुरू ठेवलेला आहे का? हा, ओके. 26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून आपण श्री बिंजानी सिटी महाविद्यालयाच्या माध्यमातून आभासी पद्धतीने साजरा करत आहोत. राज्यशास्त्र श्री बिंजानी नगर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत.
या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य मेत्रे सर, विभाग प्रमुख तुंडुलवार सर आणि NSS प्रमुख रजघाटे सर यांचं धन्यवाद. कारण यांनी आम्हाला एक नवख्या विद्यार्थ्यांना एक संधी दिली आणि त्यामुळे मी NSS चे राज्यशास्त्र विभागाचे आणि श्री बिंजानी सिटी नगर महाविद्यालयाचे पण आभार मानतो. आजचा जो विषय आहे भारतीय संविधानातील 7 दशके. भास्कर सरांनी सुंदर पद्धतीनं त्यांनी ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडली. आज भारताला स्वातंत्र्य होऊन 7 दशके लोटून गेली आणि आज आपण जेव्हा विचार करतो का 7 दशके आपले लोटून गेली आणि भारतीय संविधानाचे आपण काय साध्य केलं आणि काय साध्य करायला पाहिजे होतं जे केलं नाही, अशा पद्धतीने आपल्या समोर एक प्रश्न निर्माण होतो. मग भारतीय संविधान निर्मितीच्या वेळेस आपण म्हणतो का भारतीय संविधान हा जगातील सर्वात मोठा लिखित संविधान आपण मानतो आणि हा लिखित संविधानाने आपल्याला काही प्रमाणात अधिकार दिलेले आहेत आणि मेत्रे सर सांगितल्या पद्धतीनं कर्तव्य पण दिलेले आहेत. का उशीर होईना पण कर्तव्य पण भारतीय संविधानामध्ये टाकण्यात आलं आणि म्हणूनच त्यासोबतच आपल्याला एक सुरुवातीलाच आपण जन्मकुंडली म्हणतो भारतीय संविधानाच्या सुरुवातीला जे आपण भारतीय संविधानाची जी जन्मकुंडली म्हणतो ते पण आपल्याला जोडलेले आहे. तिला आपण उद्देश पत्रिका म्हणतो आणि त्याचं उद्देश पत्रिका स्वीकार 22 जानेवारी आपण 1947 रोजी अंतर्भूत केलेला आहे. मग आपण जेव्हा हा 7 दशकाचा आपण विचार करतो का भारतीय संविधानाचे 7 दशक, मग या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पातळीवर आपण याचा विचार करावा लागतो आणि हे विचार करत असताना मी 3 बाबीवर विचार करण्याचा प्रयत्न करीन. संविधान, शासन आणि लोक, आम्ही लोक. आपण उद्देश पत्रिकेच्या सुरुवात आणि समाप्त पण 2 याच्यामध्ये होते, ते म्हणजे आम्ही लोक आणि शेवटी पण म्हणते स्वतःप्रत म्हणजे भारतीय लोक. मग या ठिकाणी आपण 3 बाबीवर विचार करावा लागेल का भारतीय घटनाकारांनी जेव्हा आपल्या हातात संविधान दिलं त्याच्यानंतर त्या संविधानाचा आपण किती प्रमाणात उपयोग केलो आणि किती प्रमाणात करायला पाहिजे याचा आपल्याला एक नागरिक म्हणून, एक शासनकर्ते म्हणून आपण या संविधानाचा कसा वापर केला याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करू. देशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीलाच म्हटलं होतं की भारताला स्वातंत्र्य मिळून राजकीय लोकशाही प्रस्थापित झालेली आहे. आपल्याला आता खरी गरज आहे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याची आणि हे आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याची जी जबाबदारी होती ते आपल्यावर टाकून गेले घटनाकारांनी आणि ते आता कितपर्यंत आपण ते करू शकलो किंवा का बरं नाही करू शकलो याचा आपल्याला आढावा घेता येईल. आणि म्हणूनच आपल्याला ग्रँडविन ऑस्टिन सारख्या विचारवंतांनी म्हटलेलं आहे की भारतीय संविधान मुख्यतः सामाजिक क्रांतीचा दस्तावेज आहे. म्हणजे समाजामध्ये जे काही विविधता आहे, भेदभाव आहे, विषमता आहे, याचं सगळ्यांचं जे मुख्य जे घटक आहे याचं सॉल्व्ह करण्याचा जो उत्तर आहे तो म्हणजे भारतीय संविधान. आणि म्हणूनच आपण भारतीय संविधानाचा जेव्हा विचार करतो त्या ठिकाणी आपल्याला उद्देश पत्रिकेमध्ये आपल्याला हे दिसते सामाजिक आर्थिक न्याय, सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय. आणि हे न्याय प्रस्थापित करत असताना आपल्याला भारतामध्ये जे काही विषमता असेल, आता सामाजिक न्याय म्हणजे काय? म्हणजे सामाजिक न्याय म्हणजे संसाधनाचे जे वितरण आहे ते योग्य पद्धतीने व्हावं, प्रत्येक घटकापर्यंत होणे अपेक्षित होतं. आर्थिक न्याय म्हणजे काय? तर प्रत्येकाला तशा पद्धतीने संधी मिळाली पाहिजे. आर्थिक न्याय म्हणजे सगळ्यांना समान संपत्ती नाही आणि राजकीय न्याय तर आपल्याला मिळाला असा सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे, मतदानामध्ये सहभाग घ्यायचा आपण मिळवलेलाच आहे. आणि हे करत असताना आणि त्यावेळेस हे सामाजिक आर्थिक राजनीतिक हे जेव्हा न्याय प्रस्थापित होईल आणि हे करीत असताना आपल्याला एक महत्वाचं दिसते जे 1946 मध्ये आपण घटनामध्ये अंतर्भूत करावं लागलं, हे शोकांतिक आहे.
कारण सुरुवातीला घटनाकार म्हणजे जे अखंडता शब्द आहे, सामाजिक म्हणजे समाजवाद आहे किंवा धर्मनिरपेक्षता आहे, हे 1976 मध्ये म्हणजे आपल्याला घटना दुरुस्ती करून अंतर्भूत करावं लागलं उद्देश पत्रिकेमध्ये. परंतु घटनाकारांच्या लक्षात आलेलं होतं ते. के.टी. शहानी पण म्हटलेलं होतं का समाजवाद हा टाका, परंतु त्याच्यावर उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं का संपूर्ण संविधानामध्ये समाजवाद प्रस्थापित आहे, धर्मनिरपेक्ष प्रस्थापित आहे, कर्तव्य पण आहेत. 1976 मध्ये आपल्याला कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागली. मग हे असताना आपण 1976 मध्ये का बरं अंतर्भूत करावं लागलं? म्हणजे याचाच अर्थ कुठेतरी भारतीय शासन आणि भारतीय लोक संविधानाचे जे काही घटनाकारांनी आपल्या हाती संविधान सुपूर्द केलेला होता, ते आपण कुठेतरी अंमलबजावणी करण्यामध्ये, लागू करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो. आणि मग आपल्याला जाणीव करून द्यावी लागली की नाही, भारतीय संविधानामध्ये आपल्याला समाजवाद आहे. भारतीय संविधान किंवा भारत हा धर्मनिरपेक्ष राज्य आहे किंवा भारतातील प्रत्येक नागरिकांना अधिकारच नाही तर कर्तव्य पण आहेत. म्हणजे हे आपल्याला जाणीव करून द्यावी लागली. आणि म्हणूनच सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा विचार करतो का देशामध्ये जे काही आपण सध्याकालीन परिस्थितीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या समस्या निर्माण होताना दिसतात, बेरोजगारीच्या समस्या असेल, पर्यावरणाच्या संदर्भात असेल, भूकमारी असेल, अशा विविध ज्या काही समस्या निर्माण होतात त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला घेता येईल. यामध्ये जो समाजवादाचा जेव्हा भारताच्या संविधानामध्ये अंतर्भूत करण्यात आलं त्यावेळेस इंदिरा गांधी याच्यावर, तत्कालीन प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधीने त्याच्यावर भाष्य करताना म्हटलं होतं, समाजवाद म्हणजे राष्ट्रीयकरण, सर्व घटकाचं किंवा सर्व संस्थांचं राष्ट्रीयकरण करणे नव्हे तर आवश्यकतेनुसार राष्ट्रीयकरणे हो. आणि त्याचंच आपल्याला उत्तर 1991 मध्ये जेव्हा आपण एलपीजीचा स्वीकार केला त्याच्यामध्ये मिळते. आणि हळूहळू आपण कुठेतरी जे काही वेलफेअरच्या किंवा कल्याणकारी राज्याच्या माध्यमातून आपण विचार करायला पाहिजे, कुठेतरी एलपीजीच्या माध्यमातून आपण भांडवलशाही आणि विकासवादाकडे आपण धावत गेलो. आणि कुठेतरी तत्कालीन ज्या मूलभूत जे प्राथमिक ज्या गरजा होत्या त्या कुठेतरी आपल्याला बाजूला सरताना आपल्याला दिसून येतात. आणि याच माध्यमातून आपल्याला मग त्याच्यानंतर आपण जेव्हा विकासाच्या माध्यमातून किंवा हे ते आणि त्याच्यातून मग वेगवेगळ्या बेरोजगारीच्या संदर्भात असेल किंवा पर्यावरणाच्या संदर्भात असेल, ह्या आपल्याला समस्या निर्माण होताना दिसतात. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 मध्ये अंतर्भूत केलेल्या पर्यावरणाचं संरक्षण करणे, शुद्ध हवा देणे. आता सध्याकालीन परिस्थिती जर आपण दिल्लीचा जर विचार केला तर दिल्लीच्या परिस्थितीमध्ये तिथले प्रशासकीय व राजकीय व्यवस्था पण त्या ठिकाणी कुठेतरी हात वर करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे या ठिकाणी जे काही घटनाकारांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये, डायरेक्ट म्हणजे फंडामेंटल ड्युटीज मध्ये आणि फंडामेंटल राईट्स मध्ये, हा तीनही अंतर्भूत बाबीमध्ये कुठेतरी पर्यावरणाच्या संदर्भात, पर्यावरण सुरक्षेच्या संदर्भात कुठेतरी बोललेलं होतं. परंतु सध्याकालीन दिल्लीची परिस्थिती आपण जर विचारात घेतले तर भारतीय नागरिक म्हणून आपण तरी कुठेतरी कमी पडतो, प्रशासन म्हणून किंवा शासन म्हणून पण ते पण कुठेतरी कमी पडतात. म्हणजे एकंदरीत आपण जे काही घटनाकारांनी आपल्या हाती संविधान दिलं त्याची योग्य पद्धतीने आपल्याला कुठेतरी अंमलबजावणी होताना दिसत नाही. आणि म्हणूनच आपल्याला लोकांना जाणीव करून द्यावी लागत आहे. आज एक शोकांतिका सरांनी पण, मित्र सरांनी पण म्हटलंय का दोन बाबीवर आपण विचार करतो. अधिकार, प्रत्येकाला आज अधिकाराच्या मागे, कारण घटनाकारांनी जेव्हा आपल्याला अधिकार दिले होते, कर्तव्य होती, परंतु प्रत्यक्षपणे कर्तव्याचे आपल्याला त्या ठिकाणी नमूद केले नव्हती. आणि म्हणूनच प्रत्येक जण आपल्या अधिकाराच्या संदर्भात बोलत असतो. मग ते वेगवेगळे अधिकार असतील, राईट्स असतील, परंतु कर्तव्याच्या संदर्भात कुठेतरी भारतीय जनता, भारतीय नागरिक कुठेतरी कमी पडत आहे. आणि त्याच्याच माध्यमातून आपल्याला त्यांना जाणीव करून द्यावी लागत आहे. त्या ठिकाणी आपल्याला असं दिसते का सध्याकालीन हा जागतिकीकरणाच्या युगामध्ये मागील 15 वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर 15 वर्षामध्ये 61% संपत्ती ही फक्त 1% व्यक्तीकडे आहे. 1% व्यक्तीकडे एकवटलेली दिसते. आणि भारतातील 20 करोडच्या वर जनता ही भूकमारीच्या संदर्भात, बेरोजगारीच्या संदर्भात आपल्याला पीडित दिसते. मग घटनेमध्ये असे तरतूद नाही का? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या संदर्भात आपण जेव्हा बोलतो तरतूद आहे, मग हे का बरं इम्प्लिमेंट होताना आपल्याला दिसत नाही?
मग याचं उत्तर जर कोणतं जर असेल तर तो मला असं दिसते का प्रत्येकाला जाणीव जोपर्यंत होत नाही, ड्युटीची जोपर्यंत जाणीव होत नाही, तोपर्यंत भारतीय संविधानाच्या संदर्भात आपण ज्या वेळेस म्हणतो का भारतीय संविधान हे कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल. आणि म्हणूनच मग भारतामध्ये मग आता वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. प्रादेशिक वाद, आपण जेव्हा 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने भारतामध्ये अखंडता हा शब्द टाकण्यात आलं, आवश्यकता भासली. घटनाकारांना अपेक्षित होतं का भारत हा अखंड आहे, परंतु 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने त्या ठिकाणी अंतर्भूत करावं लागलं. आणि म्हणून अंतर्भूत करत असताना घटनाकारांनी जो काही आपण सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करायचं असेल तर हे करीत असताना लोकांमध्ये एक सहानुभूतीची जोपर्यंत भावना निर्माण होणार नाही, विषमता जोपर्यंत आपण नष्ट करणार नाही, भेदभाव जोपर्यंत आपण नष्ट करणार नाही, तोपर्यंत भारतामध्ये न्याय प्रस्थापित होऊ शकत नाही. आणि त्यासाठीच हा अखंडता शब्द आपल्याला, एकता आणि अखंडता शब्द 1976च्या घटना दुरुस्तीने भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करावा लागला. आणि हे करत असताना जे काही घटनाकारांनी भारतीय संविधानाच्या संदर्भात वेगवेगळ्या आपल्याला म्हणजे अंतर्भूत केलेलं होतं, तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येते का 7 दशकामध्ये मग भारतीय संविधानाचं अंमलबजावणी झाली नाही का? झाली. तर कोणत्या बाबतीत झाली? तर हे पण आपण जे आज तुम्ही आणि मी ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी बोलत आहोत, शिक्षणाच्या संदर्भात असेल काही प्रमाणात किंवा बाकीचे जे काही पायाभूत सुविधेच्या संदर्भात असेल, झाली. परंतु ज्या प्रमाणात घटनाकारांना अपेक्षित होतं त्या प्रमाणात सध्या तरी होऊ शकली नाही. आणि म्हणूनच आज आपल्याला असं दिसते का हा 70 वर्षाच्या कालखंडामध्ये भारत हा जगातील सगळ्यात मोठा असणारा लोकशाही देश आपण म्हणून पाहतो. तर केंद्र सरकारपासून किंवा केंद्रापासून तर ग्रामपंचायतीपर्यंत प्रत्येक जनता हा निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये आपल्याला सहभाग होताना दिसतात. त्या ठिकाणी महिला असतील किंवा वेगवेगळ्या समाजात दलित असतील, गरीब असतील, सगळ्या याच्याने त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून एकंदरीत आपण जेव्हा या 7 दशकाचा आपण विचार करत असताना भारतीय संविधान भारतीय संविधान, शासन आणि लोक, आम्ही लोक, म्हणजे या ठिकाणी ह्या तीनही घटकांनी जर ह्या भारतीय संविधानाचं म्हणजे हे 2 घटक आहेत, शासन आणि लोक, यांनी जर योग्य पद्धतीने आपल्या ड्युटीज, प्रत्येकाने आपल्या ड्युटीज, शासनाने जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल दिले आहेत त्यांनी, आणि नागरिकांनी पण आपले अधिकार आणि कर्तव्य जर योग्य पद्धतीने अंमलबजावणी जर केले, तर पुन्हा सुंदर असा भारत आपल्याला निर्माण करता येईल. आणि जे काही शरद जोशींनी जे इंडिया आणि भारत जो काही सांगितलं, इंडिया म्हणजे आपल्याला म्हणजे आज आपल्याला दिसते इंडिया आणि भारत हे कुठेतरी दरी आपल्याला कमी करायची असेल, तर जोपर्यंत आपण हे दरी कमी करत नाही, जोपर्यंत म्हणजे आपण जोपर्यंत ड्युटीच्या संदर्भात आपण बोलणार नाही, ड्युटी आपण इम्प्लिमेंट करणार नाही, कर्तव्य आपले बजावणार नाही, तोपर्यंत कुठेतरी हा भारत आणि इंडिया याच्यामधला कुठेतरी आपल्याला भेद आपल्याला नष्ट करता येणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला असं म्हणायचं आहे की प्रत्येकाने आपल्या ड्युटीज आपण जर योग्य पद्धतीने अंमलबजावणी केले, तर पुन्हा येणाऱ्या कालखंडामध्ये भारत हा एक सुंदर आणि स्वर्ग आपल्याला म्हणजे स्वर्गासारखा भारत आपल्याला निर्माण करता येईल. आणि तशा पद्धतीने घटनाकारांनी आपल्याला अशा सुंदर अशा संविधानाची निर्मिती करून दिलेली आहे. आणि त्याची योग्य अंमलबजावणी आपण जर केली तर खरोखरच आपण हा सुंदर भारत आणि इंडिया आणि भारतामधला जो फरक आहे तो आपल्याला दरी जे आहे ते आपल्याला नष्ट करता येईल, असं म्हणून मी माझे 2 शब्द बंद करतो. थँक्यू. हॅलो सर. धन्यवाद किशोर सर. संविधान दिनाच्या निमित्ताने आज आपल्या द्वारे 1950 नंतरच्या कालखंडांचा जो आढावा घेतला, मांडणी केली आणि चर्चेसाठी मुद्दे आणणे फार महत्त्वाची आहे. सामान्य जणांच्या दृष्टिकोनातून कधी कधी रोजगारांचा असणारा विषय कधी तो त्यांच्या हक्कांचा आणि अधिकारांचा विषय बनतो, पण पर्यावरणाचा विषय बनत नाही, एकात्मतेचा विषय बनत नाही. समाजवादी विचारांच्या अनुषंगातून माहिती घेणं किंवा त्याच्यावर बोलणं हे बरेचदा होतं. आणि सोबतच धर्मनिरपेक्षतेसारखा विषय तर अतिशय हेटाळणीचा किंवा टवाळकीचा बनला गेलेला आहे. हे स्वरूप ज्यावेळेला आपण लक्षात घेतो त्यावेळेला आज आपल्या
की भारतीय संविधानाच्या वेगवेगळ्या असणाऱ्या पैलूंना मांडणी पाहणं, तपासणं त्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आज तो आपला हेतू सफल झाला. अतिशय अल्प वेळामध्ये आपण आपल्या विषयाला न्याय दिला आणि मांडणीचं असणारं चर्चेचं एक दालन तुम्ही खुलं केलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद सर. समारोपांकडे आपण वळतोय मित्रांनो. एक मिनिट, इको एक सेकंद, इको साऊंड कुठेतरी येऊन राहिलेलं आहे. हॅलो. भारतीय संविधानाच्या 7 दशकांची सगळी मांडणी खरं तर थोड्याशा वेळात, थोड्याशा काळांमध्ये सगळ्यांपर्यंत व्यवस्थित रीतीने पोहोचल्या जाईल. या बाबतीतला असणारा ग्रहही आपण निश्चित करू शकत नाही, तरी पण त्या विषयाला हाताळणी करणे, त्याची मांडणी करणे आणि तुमच्यासमोरचं दालन मोकळं करणं हे फार महत्त्वाचं होतं. 2 गोष्टी भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनात नाहीत आणि सगळी 2 ज्यांना मी कोट करतोय ती कोट करणारी व्यक्तिमत्व मात्र ऐतिहासिक आहेत. पण तरी पण कुठेतरी त्याची मिळवणी जुळवणी आपल्याला दिसते काय हे आपल्याला मात्र तपासता येईल. तुकारामांचा फार एक सुंदरसा अभंग आहे आणि तुकाराम असं म्हणतात, वचने ही नाड न बोले ते मुके खोड, दोही वेगळे ते हित, बोली अबोलनी नीत. अंधार प्रकाशी जाय दिवस पावेणीशी, बीज पृथ्वीच्या पोटी तुका म्हणे दावी दृष्टी. आम्हाला बरेचदा कळत नाही की आपण काय बोलतोय न बोलतोय, काय बोलायला हवं. संविधानकर्त्यांनी जी बोलणं केलेलं आहे, जे मांडलेलं आहे, किशोर सरांनी जे मांडलेलं आहे, भास्कर सरांनी जे मांडलेलं आहे, ते खरं तर त्याचे तपशील ज्या वेळेला आपल्यापर्यंत येतात त्याला आपल्या आजूबाजूचा अंधार नाहीसा करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. ज्या 1976 मधल्या 42व्या घटना दुरुस्तीवर सरांनी प्रकाश टाकला, ते फार महत्वाचं आहे की आपल्यासमोरची अशी कोणती अडचण होती की ज्या अडचणीमुळे आम्हाला हे पुन्हा शब्द नव्याने मांडावे लागले, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे नकार दिलेला होता. जे इनबिल्ट आहे त्याला आम्ही का सांगतो बा. आणि मग तुकारामासारखा असणारा व्यक्ती मग आपल्याला डोळसपणा द्यायला शिकवतो किंवा डोळस व्हायला शिकवतो. आमची धर्मनिरपेक्षता कशी आहे, फारसा सुंदरसा असणारा दोहा आहे तुलसीदासांचा, तो पण मी तुमच्या समोर ठेवतोय. तुलसीदास असं म्हणतात, तुलसी इस संसार में भांति भांति के लोग, सबसे हिलमिल चलिए नदी नाव न संजोग. या जगात तर सगळ्या विविध प्रकारचे लोक आहेत. आचाराने असतील, विचाराने असतील, कर्माने असतील. गांधी तर त्याच्या समोर जाऊन म्हणतात की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव म्हणजे त्याचा धर्म आहे. किती मोठी आणि व्यापक आशयपूर्ण असणारी व्याख्या आहे. मग आपण मिळून मिसळून जर जगायचं असेल, वागायचं असेल, म्हणजे नदी आणि नावेचा जसा काही संजोग व्हावा असं तुलसीदास म्हणतात, तर भारतीय संविधान आणि या देशातील असणारी जनता, ज्याला आपल्याला पृथक करता येत नाही प्रशासकांना, राज्यकर्त्यांना किंवा संस्थात्मक लोकांना, ती जर एकत्रित आली तर या देशाचा वेगळा इतिहास लिहिण्याची गरज भासणार नाही. आणि याच्यावरची असणारी चर्चा सरांनी मांडल्याप्रमाणे की खरं तर एखाद्या संध्या समयी म्हणजे सांज होताना आपण म्हणतो ना, म्हणजे पूर्ण अंधारही पडलेला नाही किंवा पूर्ण प्रकाश पण नाहीये, अशा 5:30-6 वाजताच्या काळांमधल्या असणाऱ्या या देशाला हलवण्याचंही काम अनेक लोकांनी केलं. भले आपण आपल्या पद्धतीने विचार करतो. जवाहरलाल नेहरू त्यातील असणारं एक द्रष्ट व्यक्तिमत्व, आणि त्याला कोट करून मी थांबतोय आणि समारोप डॉक्टर नरेंद्र रगटाटे सर आजच्या कार्यक्रमाचा करते. नेहरू असं म्हणाले, अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्ती सर्वांशाने का असेना पण 52 अंशाने किंवा काही अंशाने पूर्ण होत आहे. मध्यरात्रीच्या प्रशांत समयी सारे जग झोपलेले असताना भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे. पुन्हा एकदा नव्या भारताचा शोध हा देश घेत आहे. ही वेळ शूद्रपणा गाडून टाकण्याची आहे, विघातक टीकेला मूठ माती देण्याची आहे. फार सुंदरसे असणारे शब्द आहे, मराठीतलं जे ट्रान्सलेशन आहे ते. आपल्या स्वतंत्र भारताचा एक उत्तम प्रसाद आपल्याला बनवायचा आहे. आणि पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे मित्रांनो. ते असं म्हणतात, दारिद्र्य, अन्याय आणि विषमता याचा आपल्याला नायनाट करायचा आहे, नष्ट करायचं आहे. किशोर सरांनी फार सुंदर शब्द वापरला की आम्हाला न्यायाची उपलब्धी करायची असेल तर विषमता नष्ट करावी लागेल. ही जी सगळी संकल्पना आपापल्या वैचारिक मांडणीतून ज्या महनीय नेत्यांनी दिली आणि त्याचा एक प्रासाद उभा केला गेला, संविधानिक ढाचा उभा केला गेला, त्या महामहनीय
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज मी अभिवादन करतो. ते संविधानाचे शिल्पकार नाही तर माझ्यासारख्या अनेक लोकांच्या जीवनाचे ते शिल्पकार आहेत. तुम्ही कुठल्याही जातीचे असा, धर्माचे असा, पंथाचे असा, वर्णाचे असावा, रंगाचे असा, आपण मानत असूल तर. आणि या संविधानाने जो काही असणारा नवा आकार आम्हाला दिलात, त्या आकाराच्या प्रती आपण कृतज्ञ राहूया. इथे या ठिकाणांमध्ये मी थांबतो आणि समारोपाची सूत्र मी डॉक्टर नरेंद्र रगटाटे सर यांना देतो, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी. मी त्यांना नम्र विनंती करतो की नरेंद्र रगटाटे सरांनी या कार्यक्रमाचा समारोप करावा. आदरणीय नरेंद्र रगटाटे सर. धन्यवाद सर. डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे लिखित संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशास प्रदान केले व या औचित्याने 26 नोव्हेंबर हा भारतात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. हे औचित्य साधून यावर्षी श्री बिंझाणी नगर महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने हा संविधान दिवस साजरा केला. या कार्यक्रमाला आपले अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर आमचे प्रेरणास्त्रोत. ते आम्हाला प्रत्येक कार्यात सहकार्य करतात, कार्य करण्यास प्रेरित करतात व नवनवीन कल्पना या विषयी सुचवितात. आज सरांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले, वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उद्बोधित केले. त्यामुळे मी सरांच्या महाविद्यालयाच्या वतीने, डिपार्टमेंटच्या वतीने व्यक्तिशः आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री भास्कर वाघाळे सर यांनी 7 डिकेड्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, 7 दशकातील भारतीय संविधानाची प्रकाशस्तंभ यावर जो प्रकाश पाडला व आम्हाला माहीत नसलेले बारकावे, बारीक सारीक गोष्टी यांनी स्पष्ट करून दिल्या. या व्यतिरिक्त दुसरे वक्ते श्री किशोर नेताम सर यांनी यालाच समोर जाऊन या दोघांनीही 7 दशकातील एकामागे एक त्याची पार्श्वभूमी देऊन यातील बारीक सारीक गोष्टी आम्हाला अवगत करून देऊन आमच्या ज्ञानात भरच घातली. त्याकरिता मी आयोजकाच्या वतीने व व्यक्तिशः त्यांचे आभार व्यक्त करतो. प्राचार्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण राईट्स अँड ऑब्लिगेशन्स, अधिकार व कर्तव्य यांचा खरंच विचार करायला हवा. गिव्ह अँड टेक पॉलिसीप्रमाणे आपण उलट आपण घेण्याचा प्रयत्न करतो, टेक अँड गिव्ह करतो. अधिकार हा कर्तव्य रूपात हक्क रूपात तर आपण घेतो, पण कर्तव्य रूपात आपण त्याचं गिव्ह करत नाही, याचा खरंच विचार व्हायला हवा. या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजक श्री बिंझाणी नगर महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर संदीप तुंडुरा सर यांनी आजचा कार्यक्रम चांगल्या रीतीने आयोजन केला व या संदर्भात जे 7 दशकातील प्रकाशस्तंभ संविधानाच्या संदर्भात स्पष्ट करून दिले त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. NSSच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व यात डॉक्टर मोहिनी भेरवानी राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी यांनी सहकार्य केले, त्याबद्दल मॅडमलाही मी धन्यवाद देतो. तसेच संविधानाची प्रास्ताविका वाचन ज्यांनी केलं ते श्रीकांत शेंडे सर राज्यशास्त्र विभागाचे, त्यांचेही मी धन्यवाद देतो. या व्यतिरिक्त रायन महाजन सर व लवकुमार हार्मी सर यांचेही जे काही मोलाचे मार्गदर्शन किंवा या कार्यक्रमाला जो हातभार लागला त्याबद्दलही मी सरांचे धन्यवाद. या कार्यक्रमाला जॉईन झालेले व याचा लाभ घेतलेले आमच्या महाविद्यालयाचे वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद या सर्वांचे शतशत आभार. महाविद्यालयाचे शिक्षकत्व कर्मचारी यांनी जे सहकार्य केले, तसेच तुम्ही विद्यार्थी या कार्यक्रमाला शांततेने ऐकून घेतले व त्यामुळे मला असे वाटते की आपल्या ज्ञानात भरच पडलेली असेल. तर तुम्ही या कार्यक्रमाला जॉईन झाल्याबद्दल तुमचेही शतशत आभार व या कार्यक्रमाला ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे धन्यवाद देऊन अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो, आपण आपला अतिशय मौल्यवान वेळ दिला. सगळेजण सहभागी झालेत. महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आमच्या विभागातील डॉक्टर रायन महाजन सर, लवकुमार हारामी सर, श्रीकांत सर, किशोर सर, भास्कर सर या सगळ्यांच्या प्रति मी पुनश्च एकदा आभारही व्यक्त करतो आणि त्यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा पण देतो, धन्यवाद देतो. आदरणीय डॉक्टर सुजित मेत्रे सर यांच्या प्रति आभार व्यक्त करतो आणि आपला हा कार्यक्रम आजचा संविधान दिनाचा या ठिकाणी आपण संपत आहोत. पण अशाच वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपण सातत्याने जुळत राहूयात, नवे उपक्रम राबवूयात आणि किमान या माध्यमातून एक संविधानिक असणारी रचना आणि संविधानिक मूल्य आपण
जपण्याचा प्रयत्न करूया. देशाचा नागरिक म्हणून, एक घटक म्हणून. माझं पोट भरलेलं आहे कदाचित, म्हणून कदाचित मी ही मांडणी वेगळ्या पद्धतीने करत असेल. ज्यांचं पोट भरलेलं नाही, त्या पोटासाठी करता सुद्धा आम्हाला संविधानाचीच गरज आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा सगळा भाग या ठिकाणांमध्ये आपण घेऊन थांबतोय. पुनश्च एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि थांबतोय. धन्यवाद.